अरे ओंकार, किती बदलला आहेस आणि तुला चष्मा लागला. ओंकारच्या अनपेक्षितपणे रीनासमोर उभी राहिली आणि तो भूतकाळात गेला आणि बोलला, बापरे अगं, पण तू जशीच्या तशीच आहेस. रीनानेही स्वतःला सावरत म्हटलं, मग मी स्वतःला ठेवलं ना तसं. आणि दोघेही क्षणभर हसले. मग नजीकच्या कॉफी शॉपमध्ये बसले. रीनाने गायत्रीची चौकशी करत म्हटलं, कशी आहे तुझी बायको? गायत्री नीट काळजी घेते ना तुझी? कधी भेटवतोस? मुलं किती आहेत रे तुला? ओंकारने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, 4-5 वर्ष झाली. मी एकटाच आहे. गायत्री मला सोडून कायमची देवाघरी गेली. मुलांची खूप आवड होती तिला, पण बाळ होत नव्हतं म्हणून नेहमीच विचारात राहायची. दत्तक बाळ घेणारच होतो आम्ही, पण मैत्रिणीच्या मुलाला वाचवताना स्वतःचा बळी दिला तिने. तिच्या मैत्रिणीचा मुलगा वाचला, पण ही ट्रकच्या मागच्या चाकात आली आणि जागीच गेली. तिचं अचानक जाणं मला खूप खूप लावून गेलं. मग 2 वर्ष अमेरिकेत होतो आणि आताच आईची तब्येत खराब असल्यामुळे भारतात आलो आणि बघ ती भेटलीच मला. रीना निरुत्तर बघत राहिली. कॉफीचे पैसे देताना ओंकार तिला म्हणाला, आणि काय गं, काय सुरू आहे? कसं चाललंय? त्याच्या पर्समध्ये असणारा तिचा जुना फोटो तिला दिसला आणि ती नजर चोरत म्हणाली, माझं काय मस्त चाललंय. एकटा जीव सदाशिव. ओंकार, म्हणजे लग्न? रीना करण्याची इच्छा नाही झाली असं म्हणत ती शून्यात हरवली आणि ओंकार परत त्या उगवणाऱ्या चंद्राकडे बघत तिला चोरून बघू लागला. दोघांनीही चंद्राच्या साक्षीने एकमेकांना गोड निरोप दिला आणि आपल्या आपल्या घरी निघून गेले. नंतर बराच वेळा दोघांच्या भेटी झाल्या. ओंकार काही सोशल प्रोजेक्ट राबवत होता आणि रीना त्यासाठी लोक त्याला मिळवून द्यायची. भेटी वाढल्या पण मिठीपर्यंत आल्या नव्हत्याच. दोघांच्याही मनातलं प्रेम कुठेतरी अडकलं होतं. ओंकारला कहीदा वाटलं रीनाशी बोलावं, 10 वर्षाआधीच्या गोष्टींवर परत फिरावं, पण तो घाबरायचा की रीना आताच तर परत आयुष्यात आली आहे आणि तिच्या बोलण्या वागण्यात ती आयुष्यात या विचारांच्या फार पुढे गेली असंच त्याला वाटायचं. मग रीनाशी बोलायचं कसं हा प्रश्न त्याला भेडसावायचा. शनिवार होता आणि रीना निवांत दुपारची झोप घेत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि समोरून कुणीतरी ओंकार ओंकार असं जोरजोरात ओरडत होतं. नुसतं नाव ऐकून ती घरातच सैरावैरा झाली. आईला शोधू लागली, पण तिला आई घरात दिसली नाही. मग तिने तशीच लगबगीने स्वतःची गाडी काढली आणि ओंकारच्या घराकडे जाणारी रस्त्यावर वळवली. वाटते बऱ्याचदा तिने ओंकारला फोन लावला, त्याच्या घरी लँडलाईनवर लावला, पण कुणीच उचलत नव्हतं. तिच्या मनाची घालमेल वाढत होती आणि हृदयाचे ठोके आवाज करत होते. त्याच्या घरी पोहोचली तर घरी खूप वर्दळ होती. घराबाहेर खूप गाड्या उभ्या होत्या. ती अजूनच घाबरली आणि सरळ धावतच ओंकारला आवाज देत घरात शिरली आणि ओंकार तिच्यासमोर येऊन उभा राहिला तशीच ती थबकली आणि त्याला बिलगून रडायला लागली. हुंदकेच देत म्हणाली, आता नाही, मी काहीच ऐकून घेणार तुझं. अजून माझी परीक्षा घेऊ नकोस, तू माझाच आहे. रडतानाच तिची नजर तिच्या आईवर गेली. नंतर घरची सर्वच हळूहळू बाहेर यायला लागले. तिच्या बहिणी, त्यांचे नवरे, भाऊ आणि त्याची बायको, ओंकारची आई आणि त्याच्या घरची सर्वच मंडळी. सगळा हॉल पाहुण्यांनी भरून गेला. रीना थोडीशी बावरली आणि लाजलीही. तेव्हा तिच्या आईने तिला मागून हात लावत जवळ घेतलं आणि म्हणाली, मीच फोन केला होता तुला.
मी फक्त ओंकारचं नाव घेतलं आणि तू हेही विचारलं किंवा ओळखलं नाहीस की मी आई बोलते. बाळा, ओंकार आमच्या सर्वांच्या संपर्कात मागच्या काही महिन्यापासून आहे. तो मला भेटायला आला होता आणि मला तुझ्या आणि त्याच्याबद्दल सर्व सांगितलं. 10 वर्ष आधी राहिलेले कार्य त्याला पूर्ण करायचं आहे असं बोलला. आम्ही सर्वांनी मिळून हे घडवून आणलं तुझी चुप्पी तोडण्यासाठी, तुझ्यातील त्याच्याबद्दल प्रेम पुन्हा जागृत करण्यासाठी. बाळा, अजून किती भावना दाबून ठेवशील? तुझा होकार नेहमीच होता, पण तू ओठावर कधीच आणला नाहीस. तुझं स्त्रीत्व एका दुसऱ्याच बाजूने समोर आणलंस. तू तुझ्या प्रेमाची शक्ती होती हे, जी तुला स्ट्रॉंग बनवत होती. स्वतःला विसरून आमच्या सर्वांची आई झालीस. तू घरातील प्रत्येक जबाबदारी सांभाळलीस. आता मला जबाबदारी पूर्ण करू दे. ओंकारबद्दल तू घरात कधीच बोलली नाहीस, पण आज तुझ्या लग्नाच्या नकाराचं कारण कळलं आणि नतमस्तक झाले मी. भावंडांचं आयुष्य उभं करायला रात्रंदिवस एक केलीत. आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुझं आयुष्य जगावं, म्हणूनच हा सर्व घाट घातलाय. साक्षीच्या एवढ्या वर्षापासून दाटून असलेल्या भावना अश्रूतून वाहत होत्या. तिच्या बहिणी तिला आत घेऊन गेल्या. तासाभराने ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा अतिशय सुंदर अशी परिपक्व 35शीतली स्त्री दिसत होती. चेहऱ्यावर प्रसन्नता होतीच आणि स्वतःवरचा तिचा विश्वास तिला अधिकच प्रभावी भासवत होता. सर्वसंमतीने ओंकारच्याच घरी लग्नाचा समारंभ आटोपला. गायत्रीच्या फोटोजवळ जाऊन दोघांनीही तिला वंदन केलं. पहिल्या रात्री दोघेही खिडकीजवळ उभे राहून चंद्राला बघत होते. रीना शांत तिच्या भूतकाळात शिरली आणि ओंकारने तिला मिठीत घेतलं. तो चंद्र ढगातून बाहेर आला आणि त्या चंद्राला साक्षी ठेवून दोघांनीही गायत्रीच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या ओढीत तिचा मृत्यू झाला होता. तीच ओंकारला बाबा बनवण्याचं स्वप्न अधुरं होतं. मग लग्नाच्या 3 महिन्यांनंतर रीनाने कायदेशीररित्या एक लहान नवजात मुलीला दत्तक घेतलं आणि छोटी गायत्री घरात वर्षभरात धावायला लागली. एक अधुरंसं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि एक अधुरी प्रेम कहाणी, जी 10 वर्षांआधी थांबली होती, ती परत सुरू झाली. ज्या कहाणीचा फक्त चंद्र साक्षीदार होता, त्याला आज सगळ्यांची साक्ष लाभली होती. चला तर मग, तुम्हाला ही हृदय पिळवटून टाकणारी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.